आपल्यासाठी एकदा हात उंच करा आणि जोरजोरात टाळ्या वाजवा. हा आपला सन्मान आहे, आपण केलेला आपला सन्मान आहे. कृपया टाळ्यांचा आवाज इतका होऊ द्या की बाहेर सुद्धा कळलं पाहिजे की तो कोणता मेळावा चाललाय. धन्यवाद. मी सर्वप्रथम किशोरप्पा पाटील, आपल्या भडगाव आणि पाचोरा मतदारसंघाचे लाडके आमदार यांचं या ठिकाणी कौतुक करतो आणि त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो की त्यांच्या प्रयत्नाने ह्या ठिकाणी सकल नागरिक समाज एकवटलेला आहे. पाचोरा शहराचा विचार केला तर गटातटात विभागलेला आपला समाज ग्रामीण भागात सुद्धा कमी अधिक प्रमाणात तीच परिस्थिती आहे. परंतु आप्पांच्या आव्हानाला प्रतिसाद देत इतक्या मोठ्या संख्येने सकल नागरिक समाज प्रथमच पाचोऱ्याच्या इतिहासात एकत्रित आलेला आहे. याची सुद्धा राजकीय पक्ष आता इथून पुढे नक्कीच नोंद घेतील. म्हणून मी सर्वांचे पुनश्च एकदा म्हणजे मनपूर्वक धन्यवाद देतो आणि बंधूंनो आणि भगिनींनो विनंती करतो की इथून पुढचा काळ जो समाज संघटित असेल त्याचाच आहे. जो समाज संघटित नाही त्याची कोणी दखल सुद्धा घेणार नाही. म्हणून माझी प्रत्येक बंधूला आणि प्रत्येक भगिनींना हात जोडून नम्र विनंती, अगदी संत सेना महाराजांच्या साक्षीने सांगतो की आपले गावातले मतभेद, आपापसातले मतभेद विसरून समाज हितासाठी आपण एकत्र येऊ शकतो का, याचा आपण निश्चित आत्मपरीक्षण केलं पाहिजे. मित्र हो, बंधू आणि भगिनींनो, इतक्या मोठ्या संख्येने आपण प्रथमच इथं उपस्थित झालात याचं कौतुक आहे. परंतु इथून गेल्यानंतर आपण एक ऊर्जा घेऊन जायची, इथून आपण गेल्यानंतर एक प्रेरणा घेऊन जायची आणि त्या प्रेरणेने आपण आपले आपसातले मतभेद विसरून एकत्रित समाज हितासाठी काहीतरी गावनिहाय, गटनिहाय आणि तालुका शहर पातळीवर सुद्धा आपण काही मिटिंगा घेऊन त्याचा प्लॅन बनवला पाहिजे. त्याच्याच माध्यमातून आता यापुढे आपली दखल घ्यायला आपण प्रवृत्त करणार आहोत. माझी प्रत्येकाला नतमस्तक होऊन विनंती आहे. खूप मतभेद आहेत, आपण मनात ठेवतो, कधी मोकळं करत नाही. परंतु ठीक आहे, चुकला असेल आपलाच बंधू म्हणून आपण मोठ्या मनाने त्याची चूक पत्रात घेऊन ती सोडवली पाहिजे किंवा त्याला समज दिली पाहिजे. परंतु